सुरुवातीला बातमी आहे महापालिकेच्या आखाड्यातनं। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस मॅच फिक्सिंग करताय असा दावा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला। मुंबईतील 227 उमेदवारांनी आज हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं। त्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भाजपच्या उमेदवारांनी पारदर्शकतेची शपथ घेतली, त्यावेळी ते बोलत होते। भाजपकडनं मुंबई तोडण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप होतोय। तो दावा खोडून काढण्यासाठी भाजपने संयुक्त महाराष्ट्रासाठी हुतात्मा झालेल्या वीरांची आठवण केली। आणि या ठिकाणचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांनी। बघूया। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपावर शिवसेना आणि मनसेने आरोप केला होता की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, परंतु आज भाजपाने आपल्या प्रचाराची जी सुरुवात आहे ती हुतात्मा चौकात येऊन इथे अभिवादन करूनच केलेली आहे। आपण पाहू शकता भाजपाचे सर्व उमेदवार इथे आले आहेत, ते अभिवादन करत आहे। या प्रसंगी रावसाहेब दानवे असतील, आशिष शेलार स्वतः आले आहेत आणि इथून उमेदवार सर्व अभिवादन करून वायवी चव्हाणला जाणार आहे आणि तिथून प्रचाराला सुरुवात होणार आहे। आपल्याबरोबर भाजपचे उमेदवार, आपण त्यांनाच विचारूया, हुतात्मा चौकात आला आहेत, काय इकडे आज भाजपचा प्रचार सुरुवात आहे आणि इकडे हुतात्म्यांना अभिवादन करून मग वायबी चव्हाणला जाऊन तिकडे संमेलन मध्ये दिशा देणार म्हणून आज खऱ्या अर्थात प्रचाराची सुरुवात होते। मी सांगू शकशील की हुतात्मा चौकात आलो आहे, हुतात्मा चौकाचं किती महत्व आहे? कारण नेहमी भाजपावर हा आरोप केला जातो की मुंबई तोडण्याचा कुठेतरी डाव आहे, शिवसेना मनसेने आरोप आहे। भारतीय जनता पक्ष म्हणजे भारताच्या जनतेसाठी, सामान्य व्यक्तीसाठी काम करणारा पक्ष आहे आणि जेवढी हुतात्म्यांची इम्पॉर्टन्स लोकांसाठी असते तेवढी आमच्यासाठी आहे आणि त्यांच्यामुळे आपला देश घडला आणि आम्ही त्यांना मानवंदना करायला इथे उपस्थित झालोय। ते होते भाजपचे उमेदवार ज्यांनी म्हटलेलं आहे की हुतात्म्यांना कुठेतरी मानवंदना करण्यासाठी आलेत आणि इथूनच पुढे भाजपच्या प्रचाराची सुरुवात होणार आहे। रश्मी पुराणिक, एबीपी माझा, मुंबई।